आपल्याला परिचित असणारी साईबाबांची शिर्डी आता डिफेन्स हब नावाने ओळखली जाणार आहे। निवे ग्रुपकडून गेल्या 1 वर्षामध्ये हे डिफेन्स मॅन्युफॅक्चरिंग कॉम्प्लेक्स उभं करण्याचं काम सुरू आहे। पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि भाजपा प्रदेश उपाध्यक्ष सुजय विखे पाटील या सगळ्यांचंच काही प्रमाणावरती या डिफेन्स हब उभारण्यामध्ये मोठं योगदान आहे। देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा या प्रकल्पाला मोठ्या प्रमाणावर गती मिळावी यासाठी गेल्या वर्षभरापासून काम केलेलं आहे आणि 23 मेला संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते या डिफेन्स हबचं उद्घाटन होणार आहे। या डिफेन्स हबमुळे आपला आधुनिक भारत, आत्मनिर्भर भारत आणि मेक इन इंडियाचं स्वप्न जे आहे ते पूर्ण होतंय। चीनमध्ये आर्टिलरी 2 हब आहेत आणि त्यानंतर भारतामध्ये हे डिफेन्स मॅन्युफॅक्चरिंग हब उभं राहत आहे। म्हणजे जगात 3ऱ्या क्रमांकावरचं हे डिफेन्स मॅन्युफॅक्चरिंग कॉम्प्लेक्स असणार आहे आणि ही खरोखर फक्त शिर्डी राहताकरांसाठी किंवा आपल्या अहिल्यानगरकरांसाठी स्वाभिमानाची गोष्ट नाही, तर देशासाठी स्वाभिमानाची गोष्ट आहे। आता या ठिकाणी नेमकं कुठकुठली शस्त्रे निर्मिती होणार आहे, या डिफेन्स हबची खासियत काय असणार आहे, ज्यावेळी युद्धजन्य अशी परिस्थिती तयार होईल त्यावेळी हे डिफेन्स हब भारतासाठी कसं वरदान ठरणार आहे, या सगळ्या गोष्टींवर आपण सविस्तर बोलणार आहोत। जवळपास सध्या 200 एकर आणि आता पुढे जाऊन 3000 एकरवरती हा प्रोजेक्ट जो आहे तो वाढतच जाणार आहे। 3000पेक्षा जास्त युवकांना रोजगाराची संधी मिळणार आहे। तुम्ही जर माझ्या मागे बघितलं तर तुमच्या लक्षात येईल, या गेटवरनच लक्षात येईल की हे डिफेन्स हब नेमकं कसं असणार आहे। आतमध्ये आपल्याला जितक्या काही गोष्टी पाहायला मिळतील ते आपण पाहूच, पण खरोखर सांगायचं झालं तर शिर्डी राहता आणि आपल्या अहिल्यानगरकरांसाठी ही स्वाभिमानाची गोष्ट आहे। निवे ग्रुपने गेल्या 1 वर्षापासून हे डिफेन्स हब उभं करण्यासाठी कष्ट घेतलेले आहे। देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा या प्रोजेक्टला चालना मिळावी म्हणून आणखी कार्यतत्परता दाखवली आहे आणि शिर्डीच नेमकं का, तर यावरती सुद्धा आपण बोलणार आहोत। सुरुवातीला तुम्ही हे जे या ओपनिंग जिथून होतीये या डिफेन्स हबची तुम्ही ते पाहू शकता। माझ्या मागे हे पूर्ण गेट आहे, त्यावरून तुम्हाला अंदाज येईलच। जगातील 3ऱ्या क्रमांकाचा डिफेन्स हब शिर्डीमध्ये साकार होतोय। प्रश्न पडला शिर्डीच का, तर राहता शिर्डी या दोन्ही दृष्टिकोनातून जर आपण शिर्डीचा जर विचार केला तर दळणवळण असेल, रेल्वे असेल किंवा मग हवाई सुविधांमुळे देशाच्या कोणत्याही कोपऱ्यात तुम्ही जी काही शस्त्र युद्धजन्य परिस्थितीमध्ये लागणार आहेत ती तुम्ही फक्त 2 तासांमध्ये पोहोचवू शकता। हे जे डिफेन्स हब उभं राहत आहे आणि निवे ग्रुपने जे गेल्या 1 वर्षांपासून प्रयत्न करून हे डिफेन्स हब उभं केलेलं आहे, तर त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे विमान असेल, तुमचे रणगाडे असतील किंवा जेट संबंधितील काही पार्ट्स असतील ते सुद्धा याच ठिकाणी बनले जाणार आहेत। तोफगोळे असतील किंवा दारुगोळे असतील, मिसाईल्स असतील, रॉकेटचे काही साहित्य असतील, पार्ट्स असतील, ते सगळेचे सगळे याच डिफेन्स हबमध्ये तयार होणार आहे। जगात 3ऱ्या नंबरचं हे डिफेन्स मॅन्युफॅक्चरिंग कॉम्प्लेक्स असणार आहे आणि खरोखर मी जसं म्हटलं की मेक इन इंडियाच्या दृष्टीने किंवा आत्मनिर्भर भारत जे आपण म्हणतोय त्या दृष्टीने हे डिफेन्स हब महत्त्वाचं आहे। गेल्या काही काळापासून आपण पाहतोय की देशावर होणारे बाहेरचे हल्ले आणि त्यामुळे शस्त्रास्त्रे आपल्याजवळ असणं किती गरजेचं आहे याची पूर्ण देशाला कल्पना आहे आणि त्या दृष्टिकोनातून 1 वर्षांमध्येच इतकं मोठं डिफेन्स हब उभं केलं गेलं आहे। तर याच डिफेन्स हबचं 23 मे रोजी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे। यात विशेष म्हणजे 3000 एकरपर्यंत हा प्रकल्प तुम्हाला पुढे गेल्यानंतर दिसून येऊ शकतो। याची खासियत म्हणजे स्मॉल आर्म्स युनिट्स असतील, मिसाईल कॉम्प्लेक्स असतील, सुपरसॉनिक मिसाईल असेंब्ली असेल, ऑप्टिकल आणि एसआर सॅटेलाइट उत्पादनासारख्या आधुनिक सुविधा ज्या आहेत त्या या ठिकाणी आहेत। आधुनिक शस्त्रास्त्रे जे आहेत ते इथे बनणार आहेत आणि हे शस्त्र उद्याच्या देशाच्या संरक्षणाच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे असणार आहे। तुम्ही जर माझ्या मागे इकडे जर आले तर तुमच्या लक्षात येईल, इथनं तिथनं जर तुम्ही मागेपर्यंत जर बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल की हा जे 155 मिमी ॲम्युनिशन शेल्स, मिसाईल सिस्टम आणि रॉकेट लॉन्चर अशा ज्या आधुनिक संरक्षणाच्या दृष्टीने जी उपकरणं आहेत त्यांची निर्मिती या डिफेन्स हबमध्ये होणार आहे। जसं मी म्हटलं की देवेंद्र फडणवीस असतील किंवा मग निवे ग्रुप असेल, सोबतच पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि भाजपा प्रदेश उपाध्यक्ष सुजय विखे पाटील या सगळ्यांच्या संयुक्त विद्यमाने हा इतका मोठा प्रकल्प जो आहे तो उभा होतोय। माझ्यापासून आपली नजरही पुरत नाही, इतक्या लांबपर्यंत जर तुम्ही बघितलं तर हे आहे आणि
हा पण खूप छोटा भाग बघतोय खरं तर। हे टोटल 200 एकरवर आहे आणि पुढे जाऊन 3000 एकरवर जाणार आहे। इथूनच 3000 रोजगारांची निर्मिती होणार आहे आणि त्यामुळे शिर्डी फक्त आता एक देवस्थानापुरतं लिमिटेड न राहता शिर्डी देवस्थान या नावानं तर जाणलं जाईलच, पण डिफेन्स हब म्हणजे शिर्डी डिफेन्स मॅन्युफॅक्चरिंग कॉम्प्लेक्स या नावानं सुद्धा शिर्डीला आणि आपल्या अहिल्यानगर जिल्ह्याला ओळख मिळालेली आहे। या सगळ्या गोष्टींबाबत आपण सविस्तरपणे भाजपा प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्याकडूनही आपण माहिती जाणून घेणार आहोत। याच डिफेन्स हबमध्ये दरवर्षी तब्बल 25,000 टन स्फोटके तयार करण्याची क्षमता विकसित केली जाणार आहे। TNT, RDX आणि HMX सारख्या महत्त्वाच्या स्फोटकांचा देखील यामध्ये समावेश असणार आहे। सध्या स्फोटकांसाठी भारताला मोठ्या प्रमाणावरती परदेशांवर अवलंबून राहावं लागतंय, मात्र आता भारतामध्येच याचं मॅन्युफॅक्चरिंग होणार असल्या कारणानं भारताच्या संरक्षणाच्या दृष्टीने, सुरक्षिततेच्या दृष्टीने या शिर्डीतील डिफेन्स हबला एक वेगळ्या लेव्हलचं महत्त्व प्राप्त होणार आहे। जसं मी म्हटलं की चीनमध्ये 2 आर्टिलरी हब आहे आणि चीन नंतर आता भारतात म्हणजे जगात 3ऱ्या क्रमांकाचं हे डिफेन्स मॅन्युफॅक्चरिंग कॉम्प्लेक्स उभं राहत आहे।